नमस्कार, रामकृष्ण हरी. आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या सार्थ ज्ञानेश्वरी या सिरीज मधील मागील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 8वा पाहिला. आज आपण अध्याय 9वा पाहणार आहोत. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अध्याय 9वा, राजविद्याराज गुह्ययोग. श्री भगवंतांनी अर्जुनास निवेदन केलेल्या 18 अध्यायी गीतेमधला 9वा अध्याय हा फार महत्वाचा आहे. कारण या अध्यायात भगवान अर्जुनास अतिगुह्य असे ज्ञान देतात. त्या अध्यायाचा प्रारंभ करण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर श्रवण सुखास लालचावून आर्त झालेल्या श्रोतृवर्गास मोठ्या कृतज्ञतेने म्हणतात, श्रोतेजन हो, तुम्ही माझे बायबाप आहात. तुमच्या प्रेरणेनेच ते अगाध ज्ञान मी प्राकृत मराठी भाषेत तुम्हास सांगण्याचे धाडस करतो आहे. लेकराच्या बोबड्या बोलांनी माय सुखावते. मुलाने भरवलेला प्रेमळ घास पिता आपले मोठेपण विसरून आनंदाने खातो. तसाच हा भाग आहे. जणू एखाद्या कसबी सूत्रधाराने आपल्या हस्तकौशल्याने लाकडी बाहुल्या नाचवाव्यात, त्याप्रमाणे तुम्ही या सर्व निवेदनाचे सूत्रधार असून तुमच्याच प्रेमाने, लाडाने, कौतुकाने, प्रेरणेने मी हे कार्य करतो आहे. तुम्हीच तुमच्या प्रेम प्रोत्साहनाने माझ्या तोंडून हे गीतामृत वदवून घेत आहात. ज्ञानदेवांचे हे बोलणे ऐकले आणि निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, बा ज्ञानदेवा, आता हे तुझे विनयशील बोलणे पुरे. त्या भगवंताने अर्जुनास काय सांगितले ते तू आम्हाला सांग. तेव्हा मागील कथा निवेदनाचे सूत्र हाती धरून ज्ञानदेव सांगू लागतात. भगवान म्हणाले, बा अर्जुना, तू माझा प्रिय भक्त असल्याने मी आजवर फार कोणास सांगितले नाही असे माझ्या अंतरीचे परम गृहज्ञान आता तुला सांगणार आहे. ओल्या मातीत पेरलेले बीज जसे जोमाने फोफावते तसे तुझ्या सश्रद्ध चित्तात मी हे ज्ञानबीज पेरणार आहे की जे उत्तम प्रकारे अंकुरेल आणि तुला या ज्ञानाने मोक्षाचा लाभ घडेल. मी जे तत्वज्ञान आता तुला सांगणार आहे ते अतिगुह्य आहे. हे तत्वज्ञान असे आहे की जे प्रत्यक्ष मोक्षाचे निवासस्थान आहे. हे ज्ञान शिष्याच्या चित्तात असते, पण ते ज्ञान विज्ञान मिश्रित असते. गुरु आपल्या कृपेने त्यातले विज्ञान हे सहज बाजूला करून ज्ञानाची नेमकी ओळख करून देतो. ते शुद्ध ज्ञान स्वानंददायी तर आहेच, पण त्याला अहोटी नाही, तर उलट ते दिसामासाने वाढतच जाते. कमळ चिखलात फुलते, उमलते. कमळामधला मध हा फक्त भ्रमराला मिळतो. तो चिखलातल्या कमळाजवळ असलेल्या बेडकाला मिळत नाही. ज्ञानरूपी मध आणि स्वानंदाचा ठेवा हा प्रत्येकाच्या हृदयात आहे, चित्तात आहे, पण त्याचा शोध कोणी घेत नाही. माणूस या बाह्य जगात आपले सुख आणि आनंद शोधत असतो. जे साक्षीत्वाने आपल्या आतल्या स्वचा शोध घेत नाहीत ते या संसार सागरातून तरुण मोक्षाच्या पैलतीरास जात नाहीत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, हे पार्था, ज्याप्रमाणे बीजामधूनच विस्तारित वृक्ष तयार होतो किंवा एका सुवर्णाच्या लगडीचे जसे नाना प्रकारचे सुवर्ण अलंकार तयार केले जातात, त्याप्रमाणे मी म्हणजेच तो परमात्मा या सकल विश्वात नाना रूपांनी नटलेला आहे. माझी मूळ ओळख ही चटकन कोणास होत नाही, कारण मी कल्पनातीत आहे. सर्व भूते माझ्या ठायी असून मी त्यांच्या ठायी चैतन्य रूपाने निवास करतो. विश्व हा माझ्या मायेचा सर्व पसारा आहे. दागिन्यांमधले सुवर्ण, विविध वस्त्रांमधला तंतू हा जसा एकच तसेच माझे स्वरूप आहे. मीच आधी अनंत अव्यक्त आहे. तरी सुद्धा निराकार असूनही मीच आकाराला आलो आहे. सूर्य आणि सूर्याची प्रभा ही जशी एक तसाच मी आणि ही नाना आकारांची विविध भूते तत्वाचे ठायी एकच आहोत. हे एकातून अनेकत्वाने होणारे माझे प्रगटीकरण हाच माझा ऐश्वर्य योग आहे. या योग विज्ञानाच्या दृष्टीने जगाकडे जे पाहतात
त्यांच्या लक्षात येत नाही, कारण बुद्धीला निद्रेने ग्रासलेले असते. पण जो जाणता आहे, साक्षी आहे, खऱ्या अर्थाने ज्ञाता आहे, त्यालाच माझे हे चराचर व्यापून राहणे आणि प्रत्येकातला अदृश्य मी दिसत असतो. पार्था, तू सुद्धा जेव्हा याच साक्षी भावाने माझ्याकडे पाहू लागशील तेव्हा तुला सुद्धा सर्वत्र माझेच दर्शन घडेल. अर्जुना, मागे 7व्या अध्यायामध्ये मी तुला पर आणि अपरा या 2 प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन करून सांगितले आहे. त्यातील अपरा प्रकृती ही जेव्हा परा प्रकृतीमध्ये लय पावते तेव्हा दृश्य सृष्टी ही त्या अव्यक्तात विलीन होते. या दोन्ही गोष्टी म्हणजेच उत्पत्ती आणि लय या माझ्याच इच्छेने घडत असल्यानेच ज्ञानी जग मला विश्वनियंता आणि सृष्टीचा निर्माता आणि नाशकर्ता असे म्हणतात. विश्वातली सर्व कार्ये ही प्रकृतीद्वारे घडतात आणि प्रकृती हे माझेच रूप म्हणजेच पर्यायाने या सर्वांचा करता करविता हा मीच आहे. अर्जुना, या जगाचे जेवढे म्हणून व्यवहार घडत असतात ते माझ्याच इच्छेने. सर्व गोष्टीमधले माझे असणे म्हणजे काय आणि नसणे म्हणजे काय ते तू निश्चयाने पक्के कर. हे बघ, तू मला इतरांच्या सारखा मानवी रूपी समजू नकोस. मला तसे मागणे हेच घोर अज्ञान आहे. या अज्ञानानेच लोकांना माझे सत्य स्वरूप कळत नाही. ते माणसाचे सारे व्यवहार आणि संकल्पना मला चिकटवतात, माझ्या मूर्त्या बनवतात, त्याची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन करतात, माझ्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात. पण अर्जुना, मी मूळचा जो आहे ना, सर्वत्र व्यापलेले एक आदि अनंत असे तत्व आहे. मला या अशा कल्पना लावणे व्यर्थ आहे. मला मानवी रूपात मानून जेव्हा लोक माझे भजन पूजन करतात त्यामागे त्यांची काहीतरी ऐहिक अपेक्षा असते. पार्था, आता मी तुला माझे खरे अर्थ भक्त कोण ते सांगतो, ऐक. माझ्या एकनिष्ठ भक्ताच्या चित्तात ऐक्यभाव असतो. तो आत्मानात्म विवेकाशी जोडलेला असतो. वैराग्याने, विवेकाने, साक्षीत्वाने तो सर्वत्र मला एकालाच पाहत असतो. माझ्याविषयी त्याच्या मनात अपार प्रेम, श्रद्धा आणि भक्ती असते. त्याला माझ्या सांगतीतच इतके परमसुख लाभत असते की तो त्यावरून मोक्षही ओवाळून टाकतो. तो सदैव माझ्याच चिंतन, मनन, ध्यान अन नामस्मरणात दंग असतो. असा माझा अनन्य शरणागत भक्त मलाही प्राणाहून अतिप्रिय असतो. पार्था, एक वेळ मी वैकुंठात सापडणार नाही, योगीजनांच्या ध्यानाने आकळणार नाही, पण मी माझ्या अशा मद्रूप झालेल्या भक्तांच्या अंतःकरणात मात्र कायम निवास करून असतो. अर्जुना, हा अशा अनन्य शरणागत भक्तीप्रमाणेच पातंजलीचा अष्टांग योग हे सुद्धा मला प्राप्त करून घेण्याचे एक साधनच आहे. ब्रह्मापासून ते अगदी क्षुल्लक गवताच्या काडीत सुद्धा मला पाहणे हे सुद्धा माझ्या प्राप्तीचे एक साधनच आहे. मी माझा भक्त हा कोणत्या जातीचा आहे, तो पशु पक्षादिक कोणत्याही योनीत असला तरी मी त्याचा उद्धार करतो. गजेंद्र मोक्ष हे त्याचेच उदाहरण. मी माझ्या भक्तांचे सदैव त्यांच्या मागे पुढे उभा राहून सर्व आप ताप अन संकटांपासून त्यांचे रक्षण करतो. मी माझ्या भक्तांचा योगक्षेम चालवतो. माझ्या भक्तीने प्रेमाने दिलेल्या पत्र, पुष्प, फल, तोय ह्याने मी संतुष्ट होऊन त्याच्यावर कृपा करतो. अर्जुना, जे भक्त माझे सदैव गुणगान करतात त्यांचा मी उद्धार करतो. त्यात अगदी पापी, दुराचारी, अधम, चांडाळ, वारांगना आणि सूर असुर ह्यांचाही समावेश आहे. अर्जुना, माझे तुला हेच सांगणे आहे की तू तुझ्या सर्व कर्तव्यांचे कर्तेपण तुझ्याकडे न घेता ते ईश्वरार्पण भावाने मला अर्पण कर, म्हणजे आपोआप तुझी या जन्म मरणाच्या फेऱ्यांमधून सुटका होईल. अर्जुना, शुद्ध भक्ती ही आत्मकल्याणाची साधी सोपी वाट आहे.
आपल्या उद्धाराकरता जीव अनन्य भक्ती मार्गावरच वाटचाल करतो. माझे सर्व भूतांच्या ठायी असणे आणि सर्व भूते माझ्यात समावलेली आहेत हे ज्ञानाने ओळखणे जो जाणतो ते भेदभाव करत नाही. अहंकार मनी वावरत नाहीत. ते काया वाचा मने अखंड माझेच ध्यान करतात. असे माझे भक्त हे जरी देहाने या जगात वावरत असले तरी त्यांचे चित्त हे मद्रूप झालेले असते. अशा माझ्या एकनिष्ठ भक्तांना त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा नश्वर देह प्राप्त होत नाही. ते मुक्त होतात. माणसाच्या अंतकाळी त्याची जशी बुद्धी असेल तशी गती त्याला प्राप्त होते. अर्जुना, अरे फार काय सांगू, पण हा मत्सर्य संसार म्हणजे केवळ दुःखाचा एक बाजार आहे. जे या दुःखरूपी संसारात कल्पनेच्या सुखभोगापायी आसक्त होतात ते अतृप्त, अशांत अन अस्वस्थ राहतात. त्यांचे जन्मभर चोचले पुरवलेले विषय भोगच त्यांना पुनर्जन्मास कारणीभूत होतात. जे केलेल्या कर्माचे ओझे आपल्याच खांद्यावर घेतात ते कर्मबंधनात अडकतात. ते आपणहूनच आपल्याला काळाच्या तोंडी ढकलतात. स्वतःचा अंधपात करून घेतात. दुःखरूप संसारात सुखाचा मानून त्यातच अडकून पडतात. जीव हा त्याच्या जीवभावाने माझ्यापासून दुरावत असतो. म्हणून हे सख्या अर्जुना, माझे तुझ्यावर जे अपार प्रेम आहे, सख्य आहे, त्या प्रेमापोटीच मी तुला हे सांगतोय की ह्या इतरे जनांसारखा होऊ नकोस. तू ज्ञानाने, साक्षीत्वाने, भक्तीने मला ओळखून घे. माझे विश्वव्यापकत्व जाणून घे. मला आत्मार्पण भावाने शरण ये. अनन्य शरणागतीचा, शुद्ध भक्तीचा, त्यागाचा आणि सर्वस्व समर्पणाचा मार्ग अनुसर आणि खऱ्या अर्थाने माझा भक्त हो. तू भक्ती मार्गानेच मला आपलासा करून घे. मी तूपणाचं द्वैत्य दूर सार. माझ्याशी एकरूप हो. अर्जुना, माझ्यापर्यंत येऊन पोहोचणाऱ्या साध्या सोप्या भक्ती मार्गाचा तू आचरक हो. केवळ तुझ्या असलेल्या प्रेमापोटीच मी आजवर कुणालाही न सांगितलेले गृह्यज्ञान आणि हा राजविद्या, राजगृहयोग तुला सांगितला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रोते हो, हे असे गृह्यज्ञानामृत त्या अर्जुनास पाजत असतात. देवभक्त अर्जुन आणि या साऱ्या श्रवणामृताचा साक्षी श्रोता संजय हे सारेजणच आपापला देहभाव विसरून गेले. ते पुढे असेही म्हणतात की सुजनो हो, पुढच्या अध्यायात प्रभू ईश्वरी विभूतींची जी स्थळे आहेत ती अर्जुनाच्या निमित्ताने सांगतील, दाखवतील. ती आपण पुढील अध्यायी ऐकूया. अध्याय 9 इथेच संपला. धन्यवाद.